नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट इडली तयार होणार आहे बघा। नाही तांदूळ आणि डाळ भिजवायची गरज आणि वाटायची गरज, पटकन इडली तयार होते आणि मऊ लुसलुशीत जाळीदार इडली आपली तयार झाली आहे बघा। साईडला मी चटणी बनवून घेतली नारळाची, किती पोकळ झाली आहे बघा। एक तोडून दाखवते तुम्हाला, एक बघा किती मस्त झाली आहे, चवीला पण अप्रतिम लागते। तर उन्हाळ्यामध्ये पोट भरून नाश्ता करायला पाहिजे सगळ्यांनीच, नाहीतर नंतर भूक लागत नसते। आज आपण रेडीमेड पीठ आणलेलं आहे 1 किलो। अशा पद्धतीने मी बाजारातून पीठ आणले, तुम्हाला कोणत्याही दुकानात मिळू शकतं। बघा किती दाटसर आहे, अजिबात पातळ ही पीठ नाही, फुगून टम आलेलं आहे वरने, जाळी आहे पिठामध्ये। आणि आपल्याला डाळ तांदूळ भिजवायचं आणि 2 दिवस त्याच्यामध्ये जाते, तर आंबवायची पण गरज नाही आपल्याला। 10 मिनिटात इडली तयार होते। सकाळची घाई असली तर घाई गडबडीत तुम्ही असं नाश्ता बनवू शकता। ह्याच्यामध्ये काहीच घालं नाही, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला, फेटून घ्यायचं, एक जीव करून घ्यायचं। मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आपल्याला। तुम्ही पण अशा पद्धतीने सकाळच्या नाश्त्याला गडबडीत झटपट इडली तयार करू शकता। पिठामध्ये मीठ मिक्स करून घेऊया आपण। आता इडली पात्र घेतले मी, त्याला तेल लावून घेतले बघा अशा पद्धतीने। आता इडली पात्रात 1 चमचा आपण बेटर सोडूया इडलीचा। साईडला इडली पात्र मी ठेवले, पाणी गरम करायला ठेवले गॅसवर। पाणी पण आपलं उकळी येते। पटकन हा सकाळचा नाश्ता तयार होते, पोटभरीचा। 4 इडल्या खाल्ल्या तर तुमचं पोट भरणार आहे आणि तुम्हाला सकाळ जेवायला पण लवकर भूक लागणार नाही। आपण कसं घाई गडबडीत सकाळचं उशीर होते म्हणून इडली करायला नको बोलतोय। आता कधी होणार ती इडली, तांदूळ भिजवा, डाळ भिजवा, त्याला वाटा, आंबवा। तर असं रेडीमेड पीठ घेतलं तर आपलं पटकन इडल्या तयार होते त्या। आता मी पिलटा भरून घेतल्या, त्या थोडंसं आपण खाली म्हणजे थोडंसं टच करून घेऊया, पोकळा राहणार नाही। पाण्याला पण आपल्या उकळी आल्या, मी साईडला ठेवलं होतं। सर्व पिलटा आपण भांड्यामध्ये घालूया। आता वरून झाकण लावून घेऊया। अगदी 10 मिनिटात इडल्या तयार होते त्या बघा। 10 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूया, तर इडली फुगून टम वर आली बघा। तर सुरीने चेक करून घेऊया, तुम्ही चमच्याने पण करू शकता। चिटकली नाही बघा इडली, तर आपली इडली तयार झाली आहे। आता मी खाली काढून घेतले त्या थंड करायला इडली पात्र। अशा चमच्याच्या दांड्याने आपण एक इडली काढून घेऊया। अजिबात चिटकत नाही बघा, तेल लावून घ्या तुम्ही, अजिबात चिटकली नाही। पांढरं शुभ्र इडली झाली आणि किती आपल्या इडलीला जाळी सुटली बघा, मऊ लुसलुशीत झालेले। लहान मुला वयस्कर सुद्धा माणसं खाऊ शकते तशी इडली झालेली। तर सर्व आपण इडली पात्रात मी काढून घेते। सहज निघते त्या, दिसायला बघा किती खूप सुंदर झाल्या त्या। अशी नारळाची चटणी बनवून घ्यायची, डाळ टाकून, मस्त होते। बाय बाय, धन्यवाद।